नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस 12वा। आज आपण ट्रेड अनालाइज करत आहे AUD मध्ये। जर आपले कॅन्डल फॉर्म झाले अशा प्रकारे तर आपण तिथे एंट्री घेऊ आणि नेक्स्ट कॅन्डल जर इथे अशा प्रकारचे त्याच प्रकारची कॅन्डल जर वरती फॉर्म झाली फिब लेवलला तर आपण तिथे एंट्री फॉर्म करूया, एंट्री घेऊया। अशा दोन प्रकारचे आपले ट्रेड घेऊ शकतो आजच्या दिवशी। शक्यतो आपण ट्राय करू फिब लेवलला। आणि जर AUD मध्ये काल जे आपण डायरेक्शन दिलं तर की मार्केट बुलिश होऊ शकतो आणि त्यानुसार मार्केट बुलिश झाला आहे। आणि AUD मध्ये मित्रांनो एक पॅटर्न फॉर्म झाला आहे, फॉलिंग वेज पॅटर्न। आणि तुम्ही बघू शकता मार्केट काय प्रकारे बुलिश कॅन्डल फॉर्म झाल्यात आणि इथनं मार्केट बुलिश जाऊ शकतोय। असाच पॅटर्न तुम्ही कॅचअप करू शकता मित्रांनो ट्रेडिंगमध्ये। आणि AUD मध्ये एक डबल टॉप करून मार्केटने एक नेक लाईनला ब्रेकआउट दिला आहे आणि ब्रेकआउट देऊन मार्केटने रिट्रेसमेंट दिले, बघू शकता 1 आवरमध्ये। आणि 15 मिनिटांमध्ये कॅन्डल फॉर्म झाले, त्यामुळे तिथे आपण एंट्री घेऊया। जर 1 आवरची कॅन्डल जर बेरिश क्लोज झाली तर मार्केट डायरेक्शनला जाऊ शकतोय, पण आपण एंट्री घेतली। आता 15 मिनिटांमध्ये बघूया काय करतो मार्केट। एक तर SL एक तर TP। आपण SL लावतोय $22चा, 22 ते $20चा। जर त्याच कॅन्डलचा वरचा घेतला तर आपण $20चा SL लागतोय। आणि जर त्या कॅन्डलला जरा स्प्रेड असल्यामुळे आपण वरती लावले तर $23चा SL लागतोय, $22चा। आणि जर TP घेऊ शकतो तर मित्रांनो बघू शकता चांगला TP होऊ शकतोय। पण काय करतो पहिले मार्केट डायरेक्शनला जाऊ द्या, त्यानंतर आपण प्रॉफिट बुकिंगचं बघूया। चांगली तर कॅन्डल फॉर्म झाले मित्रांनो, बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न सुद्धा चांगला असल्यामुळे आपण ट्रेड घेतले तिथे, बघूया। पण आपण जर ट्रेडिंगमध्ये बघायचं झालं तर आपण फिब लेवलला एंट्री घेणार होतो, पण अर्ली कॅन्डल फॉर्म झाल्यामुळे आपण इथं एक एंट्री मारले। SL पण सुद्धा चांगला आहे। मार्केट ट्रेंड लाईनला टॅप करून एक कॅन्डल फॉर्म झाली ती म्हणून आपण एंट्री घेतले। पण फिब थोडंसं एक त्या डायरेक्शनला येऊन सुद्धा मार्केट खाली बेरिश येऊ शकतोय, म्हणून एक एंट्री रिस्की ट्रेड आहे मित्रांनो। पण आपण घेतले, बघूया काय करतोय मार्केट। लॉस शो होत असेल, चालू असेल लॉस, कारण की मार्केट निगेटिव्ह डायरेक्शनला चाललं आहे आपल्या ट्रेडच्या। आपण सेल मारले ते त्याच्या रिव्हर्स डायरेक्शनला चाललं आहे बाईंग साईड, बघूया। SL जर 50% जर लावलं तर फिबच्या वरती फिबला टॅप होऊ शकतो, म्हणून आपण तिथे SL लावला आहे। काय करतोय मार्केट, चांगला जर डॉलरचा SL शो होत असेल, हा चांगला सपोर्ट झोन आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरती SL लावला आहे। बघू शकता मॉर्निंगचा 8 वाजले मित्रांनो आणि आपण ट्रेड घेतलेला आहे। काय चालते, काय ट्रेड करते, आपल्या डायरेक्शनला जाते की SL हिट करते, बघूया। मार्केटने शक्यतो आता कुठे आपल्या डायरेक्शनला चालू आहे, मार्केट चांगला लॉस दाखवत होता, त्यानंतर आता आपल्या ब्रेक इव्हनला आलेले मित्रांनो मार्केट। $1चा लॉस वरती आला मित्रांनो, 13-14चा डॉलरचा लॉस चालू होता। आपण सकाळची जी मॉर्निंग ट्रेड क्लोज केली ती USD मध्ये अर्ली बाईंग अर्ली क्लोजिंग, त्यामुळे आपण त्यामध्ये चांगला प्रॉफिट बुक केला असते। पण आपण नो कन्फर्मेशन विदाउट डायरेक्ट कॅन्डलने आपण एंट्री घेतलेली, त्यामुळे आपण ती ऑर्डर क्लोज केली ती, पण ती आपल्या डायरेक्शनला गेली ती। आणि AUD मध्ये आपण TP लावलेला आहे आणि SL लावलेला आहे। मार्केट तुम्ही बघू शकता का फिब लेवलला नो रिट्रेस करून मार्केट डायरेक्शनला आला आहे, बघूया। प्रॉफिट शो होत असेल $57चा टार्गेट घेऊ शकतो आपण।
1:2 नाहीतर 1:3. एक तर 100 पिप्स, एक तर 200 पिप्स, एक तर 300 पिप्स. बघू शकता इथे 200 पिप्सने $38 प्रॉफिट होऊ शकतो आहे. बघूया 1:1 नाही तर 1:2. $60 प्रॉफिट चालू आहे. मार्केट आपल्या डायरेक्शनला जाऊन मार्केट परत सुद्धा लॉस द्यायला सुरुवात झाली. जर सेकंड टाईम मार्केट जर आपल्या डायरेक्शनला नेगेटिव्ह डायरेक्शनला चालले असेल तर आपला एस एल हंट होऊ शकतोय. काय करतोय तर मित्रांनो, एस एलला मॉडिफाय सुद्धा करू शकतो आपण. $20चा एस एल लावू शकतोय. पण आता एक तर एस एल घेऊ, एक तर टीपी घेऊ. ट्रेड चांगली आहे मित्रांनो, परंतु ज्या प्रकारच्या कॅन्डल फॉर्म झाल्यात त्यानुसार आपला एस एल हंटिंग होऊ शकतोय. ट्रेंड लाईन तर होती मित्रांनो, ट्रेंड लाईनला रिट्रेसमेंट करून कॅन्डल फॉर्म झाली आणि तिथे आपण एंट्री घेतलेली. पण आपला एस एल हिट व्हायला मार्केट आलाय. काय करतोय, मार्केटने एस एल हिट केला आणि मार्केट डायरेक्शन आला, पण आपण तिथे ट्रेड एस एल हंट झाला आणि आपण तिथे डायरेक्ट कॅन्डलनी एंट्री मारली आणि त्या फिब लेवलचा एस एल ठेवला. आणि बघू शकता मार्केट आपल्या डायरेक्शनला आला, कारण की फिब इज मोस्ट डायरेक्शनला आली आणि आता आपली ट्रेडमध्ये प्रॉफिटसुद्धा चालू आहे मित्रांनो. जर आपल्या डायरेक्शनला आली तर आपण टार्गेट चांगला घेऊ शकतो $92चा. काय करतोय, ब्रेक इव्हन तर आपण एस एल टाकला आहे आता नो प्रॉफिट नो लॉसमध्ये, कारण की पहिले ट्रेडमध्ये आपला लॉस झाला होता $28चा आणि आपण ब्रेक इव्हन टाकला आहे. डायरेक्शन तर चांगली आले मित्रांनो. ज्या लेवलला आपण सेल केलं तर त्या डायरेक्शनने मार्केट पडला आणि आपल्याला $19चा प्रॉफिट चालू आहे $20चं. काय करतोय तर, एक तर पहिला स्विंग झिरो रेड ब्लॅक आपण हॉरिझॉन्टल लाईन मारले, ते पहिला टीपी घेऊ आणि सेकंड ब्लॅक हॉरिझॉन्टल लाईनला आपण सेकंड टीपी घेऊ. बघूया, पहिला डायरेक्शन येऊन मार्केटने बुलिश कॅन्डल फॉर्म झाले 1 आवरमध्ये. बघू शकता किती मोठा रिजेक्शन आलेला आहे. जर त्या कॅन्डलच्या खाली आपण क्लोजिंग दिली असती तर आपण $36चं प्रॉफिट झालं असतं. पण आपण बुक नाही केला. बघूया, ब्रेक इव्हन टाकला, एक तर ब्रेक इव्हन घेऊ, एक तर टीपी घेऊ. ट्रेड तर चालू आहे, बघू शकता मित्रांनो, लाईव्ह ट्रेड चालू आहे. $1:2 $60चा आणि 1:3 $100चा प्रॉफिट होऊ शकतोय. $13चा प्रॉफिटवरती आलो मित्रांनो $36वरनं. आणि तुम्ही बघू शकता पहिली ट्रेडमध्ये आपण लॉस बुक केला आणि हा प्रॉफिटमध्ये आलेले ट्रेड आणि आपण ऑर्डर क्लोज केलेले $36. बघू शकता डायरेक्शनला येऊन फर्स्ट टीपीलाच आपण ऑर्डर क्लोज केली, कारण की पहिला आपण ट्रेडमध्ये लॉस झाला $28. त्यानंतर आपण $14 प्रॉफिटमध्ये येऊन